नमस्कार. वल्लरीच्या बेडरूम मधलं रक्त बघून अर्णव आणि ईश्वरी खूपच चकित पडलेले असतात. त्यांना काय करावं तेच कळत नसतं. मामा खूपच काळजीत असतात. त्यावेळेला मामा अर्णव आणि ईश्वरीला म्हणतात, हे सर्व काय चालू आहे मला नाही माहिती, पण मला मात्र खूप मोठा धक्का बसलाय. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी, अगं हे सर्व काय आहे? त्यावेळेला ईश्वरी बोलते, सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. जे ऐकल्यानंतर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. कदाचित तुम्ही माझ्यावरतीच चिडाल. पण मी तुम्हाला अगदी शांतपणे सर्व काही समजावते. तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, हे बघ मी सिंदूर, जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू. मला सुद्धा ऐकायचं आहे नक्की काय चालू आहे ते. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर, बाबांच्या खुनामागे वल्लरी मामींचा हात आहे असं मला तरी वाटतं. तेव्हा लगेच मामा बोलतात, ईश्वरी, अगं तू काय बोलतेस कळतंय का तुला? अगं तू वल्लरीवरती आरोप करतेस. तेव्हा ईश्वरी बोलते, मामा मामा माझ्याकडे पुरावा आहे आणि म्हणूनच मी त्यांच्यावरती आरोप करते. फक्त एवढंच, ठोस पुरावा नाही. तेव्हा अर्णव बोलतो, काय पुरावा आहे तुझ्याकडे? आणि तू मामीवरती एवढा घाणेरडा आरोप करताना अजिबात तुला काहीच कसं वाटलं नाही? त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर, पुरावा बघायचा आहे. अर्णव सर, तो मोबाईल आणि ती बांगडी आपल्याला गार्डनमध्ये भेटली. खरं तर ती बांगडी वल्लरी मामींचीच होती, कारण त्यांच्या हाताला जखम झाली होती. आणि राहिला प्रश्न हा रक्ताचा, तर नक्कीच हे रक्त कोणाचं आहे ते मला नाही माहिती. पण एवढं मात्र नक्की, वल्लरी मामी खूपच घाणेरडा प्लॅन खेळतायत. तेव्हा मात्र अर्णव आणि मामा एकमेकांकडे बघत राहतात. इकडे वल्लरीने उदयकांतला फोन केलेला असतो आणि ती मोठ्यानी उदयकांतला बोलते, उदयकांत, खूप महत्वाचं काम आहे माझं तुझ्याकडे. लवकरात लवकर मला भेटण्यासाठी ये. तेव्हा लगेच उदयकांत बोलतो, आता आता तुला भेटण्यासाठी येऊ? अगं आता जर का मी बाहेर पडलो ना तर तो अर्णव मला सोडणार नाही आणि खूप मोठा लोचा होईल. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, तुला सांगितलं ना मला भेटायला ये म्हणून. बाकी तू कसलीच काळजी करू नकोस. बाकी जे काही असेल ते आपण बघूच. तेव्हा मात्र उदयकांत मोठ्याने बोलतो, ठीक आहे, येतो तुला भेटायला. कुठे यायचं तेवढं सांग. आणि मग वल्लरी त्याला लोकेशन सांगते. त्याला लोकेशन कळाल्यानंतर तो म्हणतो, पुढच्या अर्ध्या तासात मी तुला येऊन भेटतो. आणि त्यांनी फोन ठेवलेला असतो. फोन ठेवल्यानंतर वल्लरी स्वतःशीच बोलते, उदयकांत, उदयकांत, आता तुझा विषय कट करायची वेळ आलीये. कारण तुला आता ठेवून चालणार नाही मला. तुला आता संपवलंच पाहिजे. आणि त्यासाठी हा सर्व प्रयत्न आहे माझा. आता मात्र तू संपलास उदयकांत, लवकरात लवकर ये. इकडे उदयकांत स्वतःशीच बोलतो, या वल्लरीवरती माझा विश्वास नाही. ही वल्लरी काहीही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते. काय करू तेच मला कळत नाहीये, पण नीट शांतपणे विचार केला पाहिजे. हिला भेटायला जाऊ की नको? तेवढ्यात मात्र तो स्वतःशीच बोलतो, नाही जातो. काही महत्वाचं असेल तर. इकडे वल्लरी उदयकांतची वाट बघत असते आणि त्याच वेळेला उदयकांत तिथे येतो. त्यावेळेला उदयकांत बोलतो, वल्लरी, कशाला बोलवलीस तू मला? अगं स्वतःच्या जीवाला धोका असताना सुद्धा तू मला इथे बोलवलंस. तुला कळतंय का तू काय करतेस ते? तेव्हा वल्लरी बोलते, मला सगळं काही समजतंय आणि सगळं काही कळतंय. कळतंय का तुला? तू नको मला सांगूस मला काय करायचं आणि काय नाही ते. त्यावेळेला लगेच उदयकांत बोलतो, हे बघ, उगाच जास्त शहाणपणा करू नकोस. तू मला इथे कशाला बोलवलंस तेवढं फक्त सांग. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, मी तुला कशाला बोलवलं सांगते ना. आणि तिथे 4-5 गुंड आलेले असतात. त्यांनी उदयकांतच्या डोक्यावर बंदूक रोखलेली असते. त्यावेळेला उदयकांत बोलतो, हे सर्व काय चाललंय? तुला कळतंय का वल्लरी तू काय वागतेस ते? वल्लरी, अगं जरा विचार करून वाग. असं वागण्याआधी विचार कर. त्यावेळेला वल्लरी बोलते, उदयकांत, उदयकांत,
काय आहे ना, ही वल्लरी फक्त कामापुरती माणसं ठेवते आणि जेव्हा तिला कळतं आता या माणसांचा काहीही उपयोग नाही, तेव्हा मात्र ती शेवटचा खेळ खल्लास करते. आणि तेच मी करणार आहे उदयकांत. उदयकांत, तुझा खेळ खल्लासच होणार. तेव्हा मात्र उदयकांत मोठ्याने ओरडतो, काय बोलतेस तू? अगं, तुझ्या सगळ्या प्लॅन मध्ये मी तुझ्या सोबत होतो आणि तू मला संपवायला निघालीस. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, हो, कारण मला तू माझ्या आयुष्यात नको आहेस. तुला जर का जिवंत ठेवलं ना तर कदाचित कदाचित सगळ्या गोष्टींचा भांडाफोड होईल आणि मग सगळं काही उद्ध्वस्त होईल. काही झालं तरी मला तुला माझ्या आयुष्यात ठेवायचंच नाही. हे ऐकल्यानंतर उदयकांत बोलतोय, वल्लरी, हे सर्व तुला महागात पडेल हा. तुझा जीव घ्यायला मी मागे सुद्धा पाहणार नाही. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, हो, तू माझा जीव घेणार? अरे पण त्यासाठी तू तर जिवंत राहायला पाहिजेस. पण तू कुठे जिवंत राहणार आहेस त्याचा तरी विचार कर. तेव्हा मात्र उदयकांत मोठ्याने बोलतो, वल्लरी, उगाच नको ते करू नकोस. काय करतेस तू, कळतंय का तुला? तेव्हा लगेच वल्लरी बोलते, मी जे काही करते ना ते योग्यच करतेय आणि मला आता हा विषय वाढवायचा नाहीये. हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे. त्यावेळेला ती गुंडांना बोलते, याला संपून टाका माझ्या डोळ्यात देखत आणि याची बॉडी आहे ना ती कोणत्या तरी खड्ड्यात पुरून टाका, जेणेकरून याचे कोणतेच पुरावे कोणालाच सापडणार नाही. तेव्हा उदयकांत बोलतो, वल्लरी, वल्लरी, हे सर्व थांबव. तुला काय वाटलं, तू मला मारलंस म्हणजे तू सुटलीस? अगं, तुझ्याविषयीचे असे काही पुरावे आहेत ना माझ्याजवळ, जे पुरावे मी ऑलरेडी अर्णव आणि ईश्वरी जवळ जातील अशा प्रकारे ठेवलेत. काय करशील ग तू? आणि तुला सांगू का, तू जर का माझ्या जीवाला काहीही धोका केलास तरी सुद्धा अर्णवच्या हातात आत्ताच्या आता ते पुरावे पडतील. हे ऐकल्यानंतर वल्लरी बोलते, हो, तुला जे करायचं आहे ना ते कर, मी नाही घाबरत. अरे, जसा तुझा काटा काढला ना तसाच एक दिवस त्या अर्णव आणि ईश्वरीचा सुद्धा काटा काढणारच आहे मी. त्यांना संपवणार आहे. तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला वल्लरी बोलते, माझंच चुकलं, मी या गुंडांना सांगते तुला संपवायला, पण नाही, मला स्वतःलाच तुला संपवायचं आहे आणि त्यासाठी मी आता काय करते ना ते बघच. आणि वल्लरीने लगेच बंदूक काढलेली असते आणि ती बंदूक तिने या उदयकांतच्या डोक्यावर धरलेली असते. तेव्हा मात्र उदयकांत खूपच चिडलेला असतो. उदयकांत बोलतो, वल्लरी, आता जे काही करतेस ना ते बघ तुला किती महागात पडणार आहे. वल्लरी बंदुकीमधला गोळ्या उदयकांतच्या डोक्यात झाडणार तेवढ्यात मात्र अर्णव ईश्वरीने येऊन वल्लरीच्या हातातील बंदूक उडवलेली असते. वल्लरी चांगलीच घाबरते. वल्लरी मोठ्याने बोलते, तुम्ही तुम्ही दोघं इथे काय करताय? त्यावेळेला ईश्वरी बोलते, काय झालं मामी, धक्का बसला का तुम्हाला? नाही, धक्का तर तुम्हाला बसलाच पाहिजे मामी, पण तुम्ही हे जे काही करताय ना ते चुकीचं करताय. लाज नाही वाटत तुम्हाला मामी? तिथे मामा सुद्धा असतो. त्यावेळेला मामा वल्लरीला बोलतो, वल्लरी, वल्लरी, अगं काय करतेस तू? आणि या उदयकांशी हात मिळवणी तू कधी केलीस? वल्लरी, अगं हे सर्व करताना तुला काहीच कसं वाटलं नाही? तू हे सर्व मुद्दामून केलंस का? त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, बस, आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. हे सर्व तुमच्या समोर कसं काय आलं याचा विचार सुद्धा मला करायचा नाहीये. आणि प्लीज अर्णव, ईश्वरी, तुम्ही नको त्या गोष्टींमध्ये पडू नका. त्यावेळेला ईश्वरी बोलते, वा मामी वा, अहो लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? जरा तरी लाज बाळगा. अहो, स्वतःचे गुन्हे लपवण्यासाठी तुम्ही ज्या थराला जाताय ना तो किती घाणेरडा आहे तुम्हाला कळतंय का? अर्णव सर, आता तुम्हाला समजलं ना वल्लरी मामी किती चुकीच्या वागतायत त्या? पण तुमचा मात्र माझ्यावरती विश्वासच नव्हता. तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करत होतात अर्णव सर. तुम्ही काय म्हणत होतात की नाही, वल्लरी मामी एवढं घाणेरडं काम करूच शकत नाही. बघितलं वल्लरी मामीनी काय केलंय ते? तेव्हा मात्र अर्णवची खूपच चिडचिड झालेली असते.
अर्णव उलट्या हाताची सणसणीत कानाखाली वल्लरीच्या लगावतो आणि वल्लरीला म्हणतो, वल्लरी मामी, आज मात्र तू माझ्या मनातून कायमची उतरलीस. आजपासून मी तुला कधीच माफ करणार नाही. माझ्या बाबांना सुद्धा तूच मारलंस ना? तेव्हा वल्लरी बोलते, अर्णव अरे काय करतोयस तू? काल परवा आलेल्या या मुलीवरती विश्वास ठेवून तू माझं थोबाड फोडलंस. अर्णव अरे जरा तरी विचार करायचा होतास ना. तुला असं वागण्याआधी काहीच कसं वाटलं नाही? त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, गप्प बस. काल परवा आलेल्या मुलीमुळेच तुझं हे सत्य माझ्या समोर आलं. काय आहे ना मामी, आजपर्यंत मी तुला कायम आईचं स्थान देत आलो, पण या उदयकांच्या मदतीने तू माझ्या आई वडिलांचा काटा काढलास, आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस, आणि त्यासाठी मात्र आम्ही तुला कधीच माफ करणार नाही. मामी, हे सर्व वागून तुला काय मिळालं? बोल मामी बोल, मला उत्तर पाहिजे. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, अर्णव तुला का कळत नाहीये? अर्णव असा विचार सुद्धा मनात आणू नकोस. त्यावेळेला अर्णव बोलतो, बस, मला आता तुझं काही ऐकायचं नाहीये मामी, कारण तुझ्या या गोष्टींचा आता मला त्रास व्हायला लागलाय. तू काय वागतेस ना हे तुला कळत नाहीये मामी. आज मात्र तू संपलीस, माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस. त्यावेळेला लगेच मामा वल्लरीच्या जवळ जातो आणि वल्लरीला बोलतो, वल्लरी, वल्लरी, आज मात्र तू मला लाज आणलीस. आजपर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टींना मी पाठिंबा दिला, प्रत्येक वेळेला तुझ्या सगळ्या चुका मी पाठीत घातल्या, पण आता मात्र नाही या. आता मात्र सगळं काही संपलं वल्लरी. वल्लरी, तुझ्यामुळे आज मी या मुलांच्या नजरेला नजर मिळवू शकत नाही. आणि हे उदयकांत, तुला लाज नाही का वाटत? मुळात तुला सांगू का वल्लरी, आम्ही इथे कसं पोचलो? या उदयकांतनी ऑलरेडी आम्हाला फोन केला होता, निनामी कॉल आला होता, आणि तेव्हाच आम्ही इथे पोचलो. बघ, तू तर त्याचा काटा काढायला निघालीस, पण तो मात्र तुझ्या पुढे 4 पावलं होता. वल्लरी, त्यांनी तुझाच खेळ खल्लास केला होता. अगं, त्यांनी सगळं काही संपवलं होतं वल्लरी. तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड होते आणि वल्लरी बोलते, बस झाला, आता अति होतंय. आता मात्र मला या गोष्टी वाढवायच्या नाहीत, आणि प्लीज आता ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद केल्यात ना तर बरं होईल. त्यावेळेला मात्र वल्लरीला खूपच राग आलेला असतो. वल्लरी मोठ्याने बोलते, अर्णव, तुला हे करून काय मिळालं? त्यावेळेला उदयकांत बोलतो, ए वल्लरी, तुला काय वाटलं तू माझा जीव घेशील आणि मी शांत बसेल? अगं, तुझ्या या सर्व गोष्टी ऑलरेडी माझ्या लक्षात आल्या होत्या, आणि म्हणूनच कदाचित मला सगळं काही कळून चुकलं. तू सगळा काही प्लॅन रचला असशील वल्लरी, पण तुला संपवण्याचा प्लॅन मी ऑलरेडी रचला होता, आणि तो प्लॅन तुला कसा महागात पडला बघितलंस ना. तू जर का माझ्याशी नीट हात मिळवून राहिली असतीस ना तर कदाचित या अर्णव आणि ईश्वरीच्या नजरेत अगदी तुझं स्थान उच्च असतं. त्यावेळेला ईश्वरी बोलते, उदयकांत, जास्त शहाणपणा करू नकोस. आणि वल्लरी मामी, तुम्ही विचार केलायत का? अहो, जेव्हा घरच्यांना हे तुमचं सत्य कळेल तेव्हा घरच्यांना किती त्रास होईल. आकाश भाऊजींचा विचार केलायत का? आकाश भाऊजी हे सगळं कसं निभावतील? अहो, तुम्हाला समजतंय का वल्लरी मामी, तुम्ही काय करून बसलात ते? त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, ईश्वरी गप्प बस, उगाच गोष्टी ताणायची गरज नाही. आणि ईश्वरी, तू जे काही करतेस ना ते सर्व मुद्दामून करतेस, मला चांगलंच माहिती आहे. आणि हे सर्व थांबव, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, आता काहीही घडायची गरज नाही. वल्लरी मामी, तुमचा खेळ खल्लास झालाय, आणि तुम्ही मात्र आता या घरात राहूच शकत नाही, पण कायमच्या गजाड मात्र नक्की जाणार. त्यावेळेला मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला अर्णव वल्लरीला बोलतो, मामी, आजपर्यंत जे काही केलंस ना त्या सगळ्यासाठी नाही ना या अर्णव राजे शिर्केनी तुला फासावर लटकवलं, तर नावाचा अर्णव नाही मी. आजपर्यंत या अर्णवचा साधा स्वभाव बघितलास तू, पण आता मात्र सगळं काही संपलंय, आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही.
त्यावेळेला मात्र वल्लरी बोलते, अर्णव अर्णव असं नको करूस. अर्णव प्लीज मला समजून घे ना. अर्णव तुझ्या अशा वागण्याचा खरंच त्रास होतोय. अर्णव प्लीज. त्यावेळेला लगेच अर्णव मोठ्याने बोलतो, पुरे यापुढे तुझ्या या घाणेरड्या तोंडातून माझं नाव सुद्धा घ्यायचं नाही, नाहीतर तुझी अवस्था खरंच खूप बिकट करेल. त्यावेळेला मात्र वल्लरी खूपच चिडलेली असते आणि वल्लरी ईश्वरीच्या जवळ जाते आणि ईश्वरीला म्हणते, ईश्वरी तुझ्यामुळे माझं कुटुंब माझ्यापासून कायमचं दूर झालंय. ईश्वरी मी तुला कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला ईश्वरी बोलते, गप्प बसावं मामी. तुम्हाला जर का तुमच्या कुटुंबाचे एवढंच पडलं असतं ना, तर तुम्ही तुमच्या कुटुंबाचा विचार केला असतात. तुम्ही माझ्या बाबांना आणि माझ्या सासूबाईंना मारलं नसतं. अहो तुम्ही किती खालच्या थराला जाऊन वागलायत ना मामी, हे तुम्हाला कळेलच आणि याची शिक्षा सुद्धा तुम्हाला मिळेलच. तेव्हा मात्र वल्लरी मोठ्याने बोलते, ईश्वरी मी कोण आहे माहिती आहे ना, वल्लरी आहे वल्लरी. आणि वल्लरी पाटील कधीच कुणाला घाबरत नाही. तुला जे करायचं आहे ना ते कर. आता तू ज्या ह्याच्यावरती उड्या मारतेस ना, नाही ना एक दिवस तुझ्या तंगड्याच तोडल्या तर नावाची वल्लरी नाही मी. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, बस झाला मामी, माझ्या बायकोशी बोलताना नीट बोलायचं. आता जे काही बोललीस ना ते पुन्हा बोलायचं नाही, नाहीतर तुझी अवस्था खरोखर मी बिकट करेन. मामी आत्ताच्या आत्ता पोलिसांना सरेंडर हो. तेवढ्या तिथे पोलीस आलेले असतात आणि पोलिसांनी वल्लरीच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात. त्यावेळेला वल्लरीला खूप मोठा धक्का बसतो. वल्लरी मामांना बोलते, अहो तुम्ही तरी काहीतरी बोला. स्वतःच्या बायकोचा अपमान होतोय, तिला पोलीस पकडतायत आणि तुम्ही मात्र गप्प बसलात. अहो लाज कशी वाटत नाही तुम्हाला. तेव्हा मात्र वल्लरीची खूपच चिडचिड होते. वल्लरी मोठ्याने बोलते, पुरे झाला आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाहीये. आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. त्यावेळेला वल्लरीला खूपच राग आलेला असतो. शेवटी वल्लरीच्या हातात बेड्या ठोकून वल्लरीला तिथून फरफटत घेऊन जातात. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, उदयकांत आणि वल्लरीचा खेळ अर्णव आणि ईश्वरीने खल्लास केलाय का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.